नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया की पब्लिक फायनान्सचा अर्थ काय आहे, पब्लिक फायनान्सचं स्वरूप काय आहे आणि पब्लिक फायनान्सची व्याप्ती काय आहे. खरं तर पब्लिक फायनान्स हा जो विषय आहे ना, या विषयाला मराठीमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर पब्लिक फायनान्सला राजस्व या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर सार्वजनिक आय व्यय या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जरीही या वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाणाऱ्या या विषयाला अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. कारण की पब्लिक फायनान्स हा अर्थशास्त्राचा अतिशय महत्वाचा असा एक घटक आहे. पूर्वी राज्याचं जे काही कार्यक्षेत्र होते, हे कार्यक्षेत्र अतिशय मर्यादित होते. त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या देखील मर्यादित होत्या. परंतु सध्या सरकारने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली असल्यामुळं आणि ही राज्याची कल्पना जी आहे ही सर्वत्र मान्य झाल्यामुळं सरकारच्या संदर्भामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या आहेत, त्यांचे कार्य वाढलेली आहेत आणि म्हणून त्या जबाबदाऱ्यांतून ते कार्य पूर्ण करण्यासाठी सरकारला सातत्याने खर्च करावा लागतो आणि हा खर्च सातत्याने वाढत जातो. आता कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली असल्यामुळे सरकारला समाजाच्या कल्याणाची विविध प्रकारची कामे करावी लागतात आणि म्हणून या सरकारला किंवा देशातल्या कोणत्याही सरकारला आपली ही विविध प्रकारची कार्य करण्यासाठी, आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करावा लागतो. त्यातून विकास कामं पूर्ण करावी लागतात. परंतु ही सर्व विकास कामं पूर्ण करण्यासाठी, खर्च करण्यासाठी सरकारला गरज असते ती उत्पन्नाची. आणि म्हणून सरकार काय करते, या सर्व गरजा भागवण्यासाठी, सर्व खर्च भागवण्यासाठी सरकारला उत्पन्नाचे जे काही विविध मार्ग आहेत त्या विविध मार्गाचा अवलंब करून हा सरकारला खर्च करावा लागतो. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणता येतं की सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न याचा समाजाच्या आर्थिक जीवनावर हा परिणाम होतो. म्हणून केवळ उत्पन्न मिळवणं आणि ते खर्च करणं एवढी जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, आहे का नाही? तर त्या कार्यातून सरकारने सर्वसामान्य लोकांना सामाजिक न्याय प्रस्थापित करून दिला पाहिजे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित केलं पाहिजे आणि ही सगळी उद्दिष्टे सरकारने पूर्ण केली पाहिजे. म्हणजेच आपल्याला थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की सार्वजनिक आय व्ययाचा किंवा राजस्वाचा समाजाच्या आर्थिक जीवनाशी निकटचा संबंध आहे आणि म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये या सार्वजनिक आय व्ययाला किंवा अर्थशास्त्रामध्ये या राजस्वाला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व प्राप्त होते किंवा त्याची भूमिका ही फार महत्वाची आहे. आता एक गोष्ट आपल्याला सांगता येते की सार्वजनिक आय व्ययाचा अर्थ काय आहे किंवा राजस्व म्हणजे नेमकं काय आहे. तर ढोबळ मानाने आपल्याला असं सांगता येईल की सार्वजनिक आय व्यय म्हणजे किंवा राजस्व म्हणजे की सरकारला मिळणारे उत्पन्न आणि सरकारचा होणारा विविध घटकांवरचा खर्च यांचा मेळ ज्या शास्त्रामध्ये घातला जातो ते शास्त्र म्हणजे आहे राजस्व किंवा त्याला आपण म्हणूया पब्लिक फायनान्स. आता शास्त्र म्हटलं की त्याच्या व्याख्या आल्या आणि ह्या व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने त्या त्या परिस्थितीचा विचार करून त्या व्याख्या केलेल्या आहेत. तर सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर डाल्टन यांची व्याख्या ही पाहणं अतिशय महत्वाचे आहे. आणि डॉक्टर डाल्टन काय म्हणतो, डाल्टन असं म्हणतो की सार्वजनिक आय व्यय हा जो विषय आहे हा विषय अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्या सीमेवर असलेल्या अनेक विषयांपैकीचा एक विषय आहे आणि या विषयामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि सरकारचा खर्च या दोघांच्याही परस्पर संबंधाचा अभ्यास या शास्त्रामध्ये होतो. त्या शास्त्राला डाल्टनने राजस्व असं म्हटलेलं आहे किंवा त्याला पब्लिक फायनान्स म्हटलंय किंवा त्याला सार्वजनिक आय व्यय असं म्हटलंय.
आता इथे एक गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे की राजस्व हा अर्थशास्त्राचा अतिशय महत्वाचा असा घटक आहे आणि हा जो राजस्व विषय आहे तो अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र आहे या दोघांना जोडणारा एक पूल आहे. बरोबर, म्हणजे दोघांमध्ये साधणारा दुवा आहे. म्हणजे एका गोष्ट आपल्याला सांगता येईल की राज्याला आपला राज्य कारभार करण्यासाठी विविध प्रदेश जिंकावे लागतात, ते प्रदेश आपल्या ताब्यात ठेवावे लागतात आणि परत त्या ताब्यात ठेवलेल्या त्या राज्यांवर सरकारला टॅक्स लावला जातो किंवा कराची आकारणी केली जाते आणि प्राप्त कर महसुलातून सरकारला त्या त्या भागामध्ये त्या त्या राज्यामध्ये विविध प्रकारची कार्य करावी लागतात. म्हणून सातत्याने त्या राज्याला आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी खर्च करावा लागतो आणि हा खर्च या वेगवेगळ्या महसुलांमध्ये प्राप्त होतो आणि या सर्वांचा अभ्यास साकल्याने त्या शास्त्रामध्ये होतो. ते शास्त्र म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, पब्लिक फायनान्स. ते शास्त्र म्हणजे काय आहे, ते राजस्व आहे. बरोबर, असं अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या, फिंडले शिराजने व्याख्या केली आहे, टेलरनी व्याख्या केली आहे. प्रत्येकांच्या व्याख्येतला सारांश एकच आहे की शास्त्रामध्ये उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घातला जातो. म्हणजे सरकारने कोणकोणत्या मार्गावर म्हणजे कोणकोणत्या घटकांवर खर्च करायचा आहे आणि तो खर्च करण्यासाठी कोणकोणत्या उत्पन्न मार्गांचा समावेश या सर्वांच्याच व्याख्येमध्ये आलेला आहे. आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला असं सांगता येते की राजस्व किंवा सार्वजनिक आयव्यय हे सार्वजनिक सत्तांच्या अर्थकारणांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. यामध्ये सरकारचा उत्पन्न आणि सरकारचा खेळ नाही, मेळ यांचा अभ्यास प्रामुख्याने या शास्त्रामध्ये केला जातो. आता व्याप्तीचा विचार जर केला की राजस्वाची व्याप्ती काय आहे, आता सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा विचार करत असताना सरकारच्या कार्याचा विचार करणं अपेक्षित आहे. कारण की सरकारच्या सार्वजनिक सत्तांचा व्याप जेवढा जास्त तेवढा सरकारच्या सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती जास्त असते आणि म्हणून सार्वजनिक आयव्ययाचा त्याच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 5 विभागामध्ये त्याच्या व्याप्तीचा अभ्यास केला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये राजस्वामध्ये ज्या विषयाचा अभ्यास केला जातो त्या विषयाचा अभ्यास म्हणजे त्या सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती आहे. म्हणजे या 5ही विभाग जरी वेगवेगळ्या स्वरूपाचे जरी असले तरी प्रत्येक विषयाचा संबंध हा दुसऱ्या विषयाशी आहे. म्हणजे परस्पर संबंधात मधल्या सर्व घटकांचा अभ्यास या सार्वजनिक आयव्ययामध्ये होतो. तर 5 घटक कोणते आहेत की ज्याचा अभ्यास या सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो आणि त्याच्यावरून त्या विषयाची व्याप्ती निर्धारित होत असते. म्हणून पहिला घटक आहे सार्वजनिक उत्पन्न, दुसरा घटक आहे सार्वजनिक खर्च, तिसरा घटक आहे सार्वजनिक कर्ज, चौथा घटक आहे वित्तीय प्रशासन, पाचवा घटक कोणता आहे तर सांघिक वित्त व्यवस्था. या 5 घटकांची मिळून या राजस्वाची व्याप्ती बनली आहे. म्हणजे 5 घटक म्हणजे सरकारच्या 5 जबाबदाऱ्या आहेत. हे 5 घटक म्हणजे सरकारची 5 कार्य आहेत. या कार्याची जेवढी व्याप्ती जास्त तेवढा या विषयाची व्याप्ती जास्त असते. आणि म्हणून सार्वजनिक उत्पन्न या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा या व्याप्तीमधल्या या घटकाचा अभ्यास करत असताना सरकारला जे विविध प्रकारचे उत्पन्न प्राप्त होतं किंवा सरकारला जे उत्पन्न प्राप्त होते त्या उत्पन्नाचा स्रोत कोणता असतो याचा विचार या सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो. त्याचबरोबर सरकारला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळते तर मग आपल्याला सांगतात की टॅक्स हे सरकारला उत्पन्न मिळवणारं अतिशय महत्वाचं असं साधन आहे. सरकार आधी खर्चाचं नियोजन करतं आणि नंतर उत्पन्नाची प्राप्ती करते. तर सर्वसामान्य माणसाला पहिलं उत्पन्न पाहिजे, नंतर व्यक्ती खर्च करत असतो. म्हणून व्यक्तीने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे सर्वसामान्य लोकांनी. तर सरकार आधी पाय पसरतं आणि नंतर खर्चाचा विचार करते, कारण सरकारकडे एक अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे, एक स्रोत आहे, तो पाहिजे तेव्हा आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो, ते म्हणजे टॅक्स. पण टॅक्स म्हणजे काय तर आपल्या उत्पन्नाचा जो भाग सरकारला आपण कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता अपरिहार्यपणे द्यावाच लागतो तो आपल्या उत्पन्नातला तो भाग म्हणजेच टॅक्स. आणि टॅक्स उत्पन्न मिळवणाऱ्या प्रत्येक घटकाने द्यायचा आहे.
त्यावर त्याला कुठल्या प्रकारचं व्याज मिळणार नाही, काय नाही, पण उत्पन्न मिळवल्यामुळं त्या उत्पन्नाचा मोबदला म्हणून आपण सरकारला टॅक्स देतो. आणि म्हणून या टॅक्सचे प्रकार कोणते आहेत याचा अभ्यास या व्याप्तीच्या या विषयामध्ये होतो. टॅक्सचे प्रकार कोणते आहेत, टॅक्स कोणकोणते आहेत, केंद्र सरकारचे टॅक्स कोणते आहेत, राज्य सरकारचे टॅक्स कोणते आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे टॅक्स कोणते आहेत, करारोपणाचे तत्व कोणते आहेत, आहे का ना, कराच्या कसोट्या कोणत्या आहेत, बरोबर, कराचं वर्गीकरण कोणतं आहे, या सगळ्यांचा विचार या सरकारच्या सार्वजनिक उत्पन्नाच्या ह्या व्याप्तीमध्ये केला जातो. सार्वजनिक खर्च. आता मी म्हटल्याप्रमाणे सरकार उत्पन्न कशासाठी प्राप्त करते, तर खर्च करण्यासाठी. सरकार खर्च का करणार आहे, तर सरकारने लोकांच्या कल्याणाची भूमिका स्वीकारलेली आहे, म्हणजे कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली असल्यामुळं सरकारला कल्याणाच्या हितांची विविध प्रकारची कामे करावी लागतात. मग ते आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा कोणत्याही प्रकारचे असो, ते विविध प्रकारची कार्य करण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. आणि मग हे खर्चाचा प्रकार कोणता असतो, तर मग एक सांगता येईल की खर्च दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे विकास खर्च आणि दुसरा विकासेतर खर्च. आपण त्याला म्हणतो उत्पादक खर्च किंवा अनुत्पादक खर्च, त्याला म्हणतो आपण योजना खर्च किंवा त्याला आपण योजनेतर खर्च. सरकारच्या कार्याची जबाबदारी किंवा सरकारचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राजस्वामध्ये व्ययाला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून व्ययाचा परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्थेवर होतो. आणि म्हणून खर्चाचं वर्गीकरण याचा विचार या व्याप्तीच्या ह्या विषयामध्ये केला जातो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा घटक आहे ते म्हणजे कर्ज. आता कर्ज म्हणजे काय, तर ज्यावेळी सरकारला जनतेच्या कल्याणाच्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना मोठ्या फार प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो, कारण खर्चाशिवाय तर सरकारला जबाबदाऱ्या पार पाडता येत नाहीत. आणि म्हणून हा खर्च भागवण्यासाठी किंवा हा खर्च चालवण्यासाठी ज्या वेळेला त्याचं उत्पन्न कमी पडते कराच्या माध्यमातून किंवा इतर मार्गाने उत्पन्न जेव्हा सरकारचं कमी पडते, तेव्हा सरकारला काय काढावे लागतात, तर कर्ज काढावे लागतात, कोणाकडून तरी घ्यावं लागतं आणि हा खर्च करावा लागतो. आणि म्हणून या कर्जाचे जे प्रकार आहेत, उत्पादक कर्ज, अनुत्पादक कर्ज आहे, तर अल्पकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचा अभ्यास देखील या सार्वजनिक कर्जाच्या व्याप्तीमध्ये होतो. आणि म्हणून या कर्जाचे, आता समजा कर्ज काढलं तर कर्जाची परतफेड कशी करायची याचाही अभ्यास प्रामुख्याने या सार्वजनिक आयव्ययाच्या या व्याप्तीमध्ये केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचा असा भाग आहे ते म्हणजे आहे फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, आपण ज्याला म्हणतो वित्तीय प्रशासन. आता मग सरकारला उत्पन्न आणि खर्च ह्याचा मेळ घालायचा असेल, ह्याचा ताळेबंद बसवायचा असेल, तर मग कशाचा समावेश या सार्वजनिक व्ययाच्या व्याप्तीमध्ये होतो, तर अंदाजपत्रकाचा. कारण अंदाजपत्रकावरनं कोणत्याही व्यवसायाची किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेची विकासाची कल्पना करता येते. कारण अंदाजपत्रकामध्ये काय होतं की जमा किती झाले, खर्च किती झाले आणि आता स्थिती काय आहे, तर यावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करता येतात. मग अंदाजपत्रकाचे प्रकार किती आहेत, तर अंदाजपत्रकाचे सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट आणि बॅलन्स बजेट. एक झिरो बजेट आहे, म्हणजे एकूण अंदाजपत्रकाचे 4 प्रकार पडतात, पण प्रामुख्याने 3च अंदाजपत्रकाचा अभ्यास आपण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्याला महत्वपूर्णच आहे. सरप्लस बजेट म्हणजे नेमकं काय, तर सरकारचा खर्चापेक्षा सरकारचं उत्पन्न जास्त असते, त्यावेळेला त्याला आपण सरप्लस बजेट म्हणूया. बॅलन्स बजेट म्हणजे काय, जेवढं सरकारचा उत्पन्न आहे तेवढा सरकारचा खर्च असतो. अतिरिक्त बजेट म्हणजे नेमकं काय, किंवा आपण ज्याला म्हणतो बॅलन्स बजेट, डेफिसिट, तुटीचा अर्थसंकल्प. तुटीचा अर्थसंकल्प आपण कशाला म्हणतो, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. बॅलन्स बजेट मध्ये काय, दोन्ही बरोबर आहे, जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च आहे का. शिल्लकीचा अंदाजपत्रक म्हणजे नेमकं काय, ज्या ठिकाणी सरकारचा खर्च कमी असतो आणि सरकारला प्राप्ती जास्त होते. अशा वेगवेगळ्या संबंधाचा अभ्यास, कराचा अभ्यास, कराच्या प्रकाराचा अभ्यास, अंदाजपत्रकाचा अभ्यास या सार्वजनिक आयव्ययाच्या ह्या व्याप्तीमध्ये होतो. महत्वाचा आहे.
त्यानंतर अतिशय महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आहे फेडरल फायनान्स. या सांघिक वित्त अवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं दोन भागामध्ये विभाजन केलेलं जातं. एक केंद्र